दिल्ली झाली दीनवाणी, दिल्ली शाचे गेले पाणी. दिल्ली झाली दीनवाणी, दिल्ली शाचे गेले पाणी. ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली. ताराबाईच्या बखते दिल्ली पतीची तखते. ताराबाईच्या बखते दिल्ली पतीची तखते. खचू लागली तेवी मते कुराणेही भंगली. रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली. रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली. प्रलयाची वेळ आली मुघल हो सांभाळा. कवी गोविंद छत्रपती ताराराणी साहेबांचं वर्णन इतक्या सुंदर ओळींमध्ये करतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर किंवा यांच्या मागे जर कोणी राज्यकारभार उत्कृष्टरित्या सांभाळला असेल तर त्या आपल्या छत्रपती ताराराणी साहेब. सरसेनापती संताजीराव आणि धनाजीराव यांच्या सोबत मिळून जर मुघलांना कोणी सळो की पळो करून सोडलं असेल तर त्या आपल्या छत्रपती ताराराणी साहेब. पुरुष प्रधान संस्कृती असताना सुद्धा एक संस्थान स्थापन करून त्याची गादी उत्कृष्टरित्या जर कोणी चालवली असेल तर त्या आपल्या छत्रपती ताराराणी साहेब. आणि अशा छत्रपती ताराराणी साहेबांच्या करवीर भूमीत जन्म मिळणं हे प्रत्येक स्त्रीचं भाग्यच म्हणावं लागेल. तसंही जर तुम्ही कोल्हापूरच्या स्त्रिया पाहिल्या तर चूल आणि मूल हे तर त्या उत्कृष्टरित्या सांभाळतातच, पण याशिवाय वेळ पडली तर समाजकारण, राजकारण, क्रीडा आणि संस्कृती ह्या अशा अनेक विषयांमध्ये त्या पारंगतच आहेत. ह्या मातीचीच देणगी असं म्हणायला काही हरकत नाही. नमस्कार, मी नम्रता दीपिका कुंडलिक नाईक आणि आत्ता सौ नम्रता रौनक भोसले, शिवसेना युवासेना युवती कोल्हापूर शहर प्रमुख. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझा सस्नेह जय महाराष्ट्र. आज आपण जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून बिनधास्त बोला या चॅनलद्वारे दिलखुलास गप्पा मारणार आहोत आणि ह्या गप्पांची सुरुवात मी माझ्या कामापासूनच करेन. तर शिवसेनेची युवा वर्गासाठी असणारी अधिकृत संघटना जी आहेत ती म्हणजे युवा सेना आणि युवती सेना. अख्ख्या महाराष्ट्रभर आपण युवा सेना आणि युवती सेनेद्वारे भरपूर कामं करत असतो आणि पश्चिम महाराष्ट्राची धुरा ही ऋतुराजदादा क्षीरसागर साहेब यांच्याद्वारे किंवा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथे कोल्हापूरमध्ये काम करत आहोत. तर खूप मोठी टीम आहे आमची, ज्याच्यामध्ये आम्ही शैक्षणिक विषय जे आहेत त्यांना अनुसरून बाकी सर्व त्याच्यासोबत येणारी सर्व कामं करत असतो. आता शैक्षणिक विषय जर म्हणलात तर त्याच्यामध्ये मुलांना शिक्षणात किंवा कॉलेज स्कूलमध्ये येणाऱ्या अडचणी आम्ही सोडवत असतो. मध्यंतरी काही मुलींची फीज एका अकॅडमीद्वारे फीजची एक त्यांची कंप्लेंट होती ती आम्ही सॉल्व्ह करून दिली. LLB आणि LLMच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न तो आम्ही सोडवला. असे अनेक गोष्टी आम्ही करत असतो. त्याच्याबरोबरच इवन आपला परवा स्कॉलरशिपचा जो गोंधळ झाला पद्माराजे स्कूलमध्ये एका अकॅडमीद्वारे, त्या अकॅडमीशी बोलून आम्ही ती स्कॉलरशिपची परीक्षा सुद्धा परत घ्यायला लावत आहोत. याशिवाय आम्ही वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमात लागणाऱ्या ज्या काही गरजा आहेत त्या आमच्या पद्धतीनं आम्हाला जे काही पोहोचवता येईल ते आम्ही सर्व गोष्टी पोहोचवतो. जसं की आम्ही अनाथाश्रमात मुलांना मोटिवेशनल पिक्चर्स दाखवतो, त्यांना आम्ही पन्हाळ्याला घेऊन गेलो फिरायला, किंवा वृद्धाश्रमात आम्ही आमचे सर्वांचे बर्थडेज आम्ही वृद्धाश्रमात जाऊन सेलिब्रेट करतो. ह्याच्याशिवाय आम्ही अजून उपक्रम एक चालू केलाय की आपले जे कोल्हापुरात महापुरुषांची स्मारकं आहेत तर त्यांचे स्वच्छतेचं अभियान आम्ही यशस्वीरित्या आता चालवत आहोत. ते दर रविवारी आम्ही करतो आणि ह्याच्यासाठी प्रचंड मोठा युवा वर्ग आम्हाला जॉईन झालेला आहे. शाळेत असताना महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणाचे लेक्चर्स आम्हाला ऐकायला मिळायचे. त्यावेळेस या गोष्टीचं महत्त्व आम्हाला कळालं नाही, पण आता जसे मोठे होतोय तसं आम्हाला महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणाची गरज कळती आहे. तसं पाहिलात तर हल्लीच्या महिला तुम्हाला सक्षम आणि सबलच दिसतील. फक्त शहरातल्याच नाहीत तर ग्रामीण भागातल्या महिला सुद्धा उत्कृष्ट पद्धतीनं शेती आणि शेतीपूरक व्यवसाय सांभाळतात. प्रसंगी त्या राजकारणात उतरून सुंदर कामही करतात. म्हणजे 2028-29 नंतर तुम्हाला प्रत्येक विधानसभेत, लोकसभेत सगळीकडे तुम्हाला 50% महिला दिसतील. आणि ह्याच्यासाठी मी नरेंद्र मोदीजींचा आणि एकनाथ शिंदे साहेबांचा आभार मानेन की त्यांनी पुरुष वर्गाबरोबर महिला वर्गालाही स्थान दिलेलं आहे.
याशिवाय यापुढे आम्ही युवा वर्गासाठी किंवा युवती वर्गासाठी रोजगार निर्मिती करता ज्या पद्धतीनं करता येईल त्या पद्धतीनं करू. त्याच्यानंतर युवती वर्गासाठी स्वसंरक्षणाचे धडे देण्याचा मानस आमचा आहे. त्याच्याशिवाय किंवा त्याच्याबरोबरच आम्ही स्वसंरक्षण हे महत्त्वाचं आहेच, पण अलीकडे समुपदेशनाची फार गरज आहे युवा वर्गाला. तर त्याचे सुद्धा आम्ही काही कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर अशा अनेक माध्यमांमधून आम्ही युवा आणि युवतींपर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. उपदेश देण्याइतकी मोठी मी नाही, पण मी एकच सांगेन की माता लक्ष्मी, माता सरस्वती, माता दुर्गा आणि माता अन्नपूर्णा ह्या चारही देवी शिवाय संयम हा खूप मोठा गुण असणाऱ्या आपण सर्व महिला आहोत. त्यामुळे कुठल्याही गोष्टीत, कुठल्याही अडचणीत, कुठल्याही दुःखात खचून न जाता तुम्ही स्ट्रॉंगली उभे राहा आणि त्या तुमच्या संकटाला सामोरे जावा. नक्कीच ते संकट दूर होणार जर तुम्ही तेवढ्या सामर्थ्याने त्याला सामोरे गेलात तर. पण फक्त प्रत्येक ठिकाणी किंवा आपण सगळीकडे आता पुढे चाललोय, पण सर्व महिला वर्गाला माझी एकच विनंती आहे की आपली संस्कृती आणि आपले संस्कार जपत आपण आटकेपार झेंडे लावूयात. आणि ह्या प्रयत्नामागे किंवा आज मी इथे असण्यामागे ज्या लोकांचा हात आहे त्या लोकांचे या चॅनलद्वारे आभार मला मानायचे आहेत. तर सर्वप्रथम मी माझे आई बाबा आणि माझा भाऊ यांचे आभार मानते की त्यांनी मला कॅपेबल केलं की मी कॅमेरासमोर येऊन बोलू शकते, लोकांमध्ये जाऊन बोलू शकते, त्यांचे प्रश्न सोडवू शकते. त्याच्यानंतर माझे गुरुवर्य ज्यांनी मला अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून लहानपणापासूनच वाढवलं आणि माझ्या सर्व कलागुणांना वाव दिला. त्याच्यानंतर मी आभार मानेन आपले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री राजेशदादा क्षीरसागर साहेब आणि वैशाली वहिनी साहेब की ज्यांनी मला एक चान्स दिला की मी समाजकारण करू शकेन. ह्याच्याबरोबरच महत्वाचं योगदान जे आहे आज माझ्या मागे जे आहेत त्याच्या मागे महत्वाचं नाव जे असेल तर ते माझे सासू सासरे, माझी नणंद आणि माझा नवरा. ह्यांच्याशिवाय मी इथपर्यंत येणं शक्यच नव्हतं. आणि मी अभिमानानं सांगते की कोल्हापुरात असून सुद्धा मला इतकं सुंदर आणि सपोर्ट करणारं सासर मिळालं आहे की ज्यांच्या जोरावर मी आज इथपर्यंत आहे. याच्याशिवाय आमची शिवसेनेची महिला आघाडी आणि फादर बॉडी जे नेहमीच आमच्या पाठीशी उभा राहतात आणि आमचे ऋतुराज दादा आणि माझा युवा सेनेचा सर्व वर्ग जो नेहमी भावंडाप्रमाणे माझ्या सोबत असतो. इवन आमच्या पूर्ण युवती सेनेला ते नेहमी पुढाकार घ्यायला लावतात आणि सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यामागे जरी त्यांचा हात असला तरी ते आम्हाला त्याचं श्रेय मोठेपणानं श्रेय देतात. अशा माझ्या युवा सेनेच्या सर्व भावंडांचं मी मनापासून आभार मानते. आणि माझी दोन छोटी मुलं जे कधीही माझ्या कार्यात अडथळा निर्माण करत नाहीत तर नेहमी मला ऑल दी बेस्ट म्हणून पुढे पाठवतात. तर बिनधास्त बोला ह्या चॅनेलने मला इथं आज बोलवलं आणि मला माझ्याविषयी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल चॅनेलचे मी मनापासून आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र.